काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू यांच्या विचाराचे आहोत। यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। त्याचवेळी उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत, ते समविचार आहेत असा दावा शरद पवार यांनी केलाय। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात काँग्रेसमध्ये हा गट विलीन होणार का, या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। शरद पवारांनी काँग्रेसमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांची स्तुती केलेली आहे। शरद पवार मूळ गांधी विचारांचे असून गांधी विचार संपवत येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच शरद पवार 2024 नंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे तथ्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा त्या सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे। कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष। तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। पवारांना दूरदृष्टी असलेले नेते आहेत, त्यांचे हे संकेत काय मानायचं की काँग्रेसला अजून बळकटीकरण होणार? आणि यापूर्वी पण आपण बोललो तर काँग्रेस लीडिंग फ्रॉम द फ्रंट। त्यांचा जन्मतःच काँग्रेस विचारधारा आहे त्यांची। ठीक आहे, काँग्रेस अ आणि ब असू शकतो, पण विचारधारा मात्र ती मूळतः काँग्रेसचीच आहे, गांधी विचारधाराच आहे। ते तालमीतच त्या तयार झालेले आहेत। यशवंतराव चव्हाणापासून त्यांच्या कारकिर्दीला जी सुरुवात झाली, त्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे की उद्याही काँग्रेस मजबूत व्हावी तर देश मजबूत होईल।